नमस्कार मंडळी, जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आज आम्ही महिला दिन आयोजित केलेला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व ऑफिसमधील सर्व तालुके, तहसील ऑफिस, SDO ऑफिस, स्पोर्ट्स ऑफिस, नियोजन ऑफिस, महिला बाल कल्याण विभाग असे सर्व अधिकारी कर्मचारी महिला आज एकत्र मिळून हा महिला दिन साजरा करत आहे. ठाण्यातील सुप्रसिद्ध रांगोळीकार धनंजय माने हे नेहमीच आमच्या रांगोळ्या काढून देत असतात. ही बघा किती सुंदर सुबक रांगोळी काढत आहेत ते. व्यतिरिक्त किंवा बाकीच्या म्हणजे ते खडे असतात ना, खड्याने खेळणं किंवा ते दगड असे म्हणजे जे खेळ होते त्याच्यामुळे आपण तयार झालो. म्हणजे परिस्थितीशी झगडण्याची मानसिकता आपली तयार झाली. हल्ली काय झाले माहितीये का, म्हणजे तुम्ही आता पालक म्हणून ज्यावेळेस विचार करता त्यावेळेस तुमच्या असं लक्षात येईल की हल्ली मुलं म्हणजे तुम्हाला अशी फुलं आहेतच ते, पण त्या फुलांना इतका अलगद तुम्ही झेलायला लागलाय की ते काही जरी म्हटलं ना तरी ते म्हणायच्या तुम्ही त्याच्या हातात ते देताय. म्हणजे आणि त्याला इतकं तुम्ही सांभाळायला लागलाय की म्हणजे त्याला ते स्वतःला काहीतरी करायचं किंवा स्वतः काहीतरी निर्णय घ्यायचं हे त्याच्यावर होतच नाही संस्कार. म्हणजे त्याला तुम्ही इतके काळजी करताय पण ती अवास्तव काळजी व्हायला लागली मुलांची. त्यामुळे एक परिणाम व्हायला लागलाय की ते मानसिकदृष्ट्या सक्षम होईना झाले. ह्या गोष्टीसाठी अवेअर झाली ना तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. मुलींनी आपल्या मुलींना खूप स्ट्रॉंग बनवण्यासाठी जे काही करता येईल ते करावं. पौगंडावस्थेत जेव्हा मुली तुमच्या घरामध्ये असतात, नेहमी मुलगा असेल तर त्याच्या डाएटवर फोकस केलं जातं, नवरा असेल तर त्याला फोकस केलं जातं. मी घरात स्वयंपाक करते, नाही मला आधी मुलांचा डब्बा भरायचा आहे, मला आधी माझा डब्बा भरायचा आहे. मग काही उरली थोडीशी भाजी त्या कढईमध्ये तर मी ती आपली गुपचूप निमूटपणे खाणार किंवा ते डब्यामध्ये वेळ मिळाला तर, वेळ मिळाला नाही तर डब्यात घेणार आणि चालता चालता मी ते खाते. म्हणजे हे असं आपलं आयुष्य सॅक्रिफाईस करण्यामध्ये जास्त जातं, कारण आपली भारतीय संस्कृतीच तशी बनलेली आहे तसं. पण हे कधी आलंय की कलियुगामध्ये. कलियुगाच्या पूर्वी जर आपण बघू सतयुगामध्ये तर महिला किती स्ट्रॉंग होत्या. पाटल्या घेतला राणीहार, गोड घेतले, पाटल्या घेतला राणीहार, ठुशी घेतली, चिंचपेटी घेतली, घेतला लक्ष्मीहार, अंगठी घेतली, वेल घेतले, बाजूबंद आणि वाकी, अंगठी घेतली, वेल घेतले, बाजूबंद आणि वाकी, आंबाड्यातली फुले घेतली, काही राहिले नाही बाकी, नाकातली नथ घेतली, तन्मणी आणि तोडे, नाकातली नथ घेतली, तन्मणी आणि तोडे, सोन्या चांदीचे घेऊन झाले म्हणून हिऱ्याचे घेतले थोडे, जोडवी जोड मासोळ्या पैंजण घेतले पायी, जोडवी जोड मासोळ्या पैंजण घेतले पायी, छल्ला मेखला घेतल्या आता राहिले नाही काही, झाली खरेदी मनासारखी, झाली खरेदी मनासारखी, आता मी करते नट्टा पट्टा. अगो बाई, घाई घाई घ्यायचाच राहिला बिंदी आणि कंबरपट्टा, तोही घेतला, बाजारात गेले आणि तोही घेतला. झाली खरेदी मनासारखी म्हणून हसत होते गाली, झाली खरेदी मनासारखी म्हणून हसत होते गाली. आणि सुनीलराव म्हणतात कसे, अगं उठस मी तर पहाड झाली. आता लग्न झाल्यानंतर बघा ही स्टोरी. जन्मोजन्मीचे वय काढत दोघं रात्रंदिवस एकमेकांशी भांडत असतो. जन्मोजन्मीचे वय काढत दोघं रात्रंदिवस एकमेकांशी भांडत असतो. आणि कोण म्हणतं देव लग्नाच्या वाटेत
साठी स्वर्गात बांधत असतो. लग्नापूर्वीचे ते गुलाबी दिवस लग्नानंतर कधीच राहत नाही. लग्नापूर्वीचे ते गुलाबी दिवस लग्नानंतर कधीच राहत नाही. आणि एकदा लग्न लावून दिलं की देवही वरून खाली पाहत नाही. लग्नापूर्वीचा तो हुशार नवरा, लग्नापूर्वीचा तो हुशार नवरा भलताच मूर्ख वाटायला लागतो. आणि तिच्या चेहऱ्यावरचा प्रेमळ मुखवटा हळूहळू फाटायला लागतो. ती कधीतरी आपल्या मनासारखं वागेल हे प्रत्यक्षात कधीच घडत नाही. ती कधीतरी आपल्या मनासारखं वागेल हे प्रत्यक्षात कधीच घडत नाही. आणि एकदा लग्न लावून दिलं की देवही वरून खाली पाहत नाही.
फोटो से बातें करता हूँ, प्लेलिस्ट में मेरी बस